आता पार्लेकर परत सज्ज झालेले आहेत. नाही, त्यांनी बुद्धिमत्ता म्हणजे सिद्ध केलेली आहे. सो आता आम्ही हे साल्सा ऑमलेट बनवतोय. तर पटकन साहित्य लिहून घ्या. 2 फेटलेली अंडी आहेत, बटर, तीळ, तेल, टोमॅटो सॉस हॉट अँड स्वीट, त्याच्यानंतर तिखट, मीठ, ही चिकन सलामी चॉप करून घेतली आहे, दूध, कांदा, टोमॅटो प्युरी आणि चीज. साहित्य तुम्ही लिहून घेतलं सगळं. आणि आता बाळा काय? आता आधी आपण हे फेटून घेऊया. ह्याच्यात आपल्याला थोडंसं दूध ऍड करायचंय. हा, पण अगदी थोडंसं. अच्छा, मी थोडं हलकं होईल ना. हा, हा मीठ आता मुलगी हाताने घालायला लागलेली आहे. म्हणजे हुशारच झालेली आहे डायरेक्ट. पण माझी आई पण नेहमी म्हणते की हाताने मीठ घातलं ना की ते ऍक्च्युली आपल्याला कळतं की किती घालायचं. परफेक्ट बनतं ना. सत्यजितच्या आई वडिलांनी जिंकायची संपूर्ण तयारी केलेली आहे अमृतानी. तर आता पटकन झालेलं आहे ते. परफेक्ट. फक्त त्यांना आवडणार नाही ग, ते आपटे आहेत. पण ठीक आहे, आई नाही, पण सत्यजित गपचूप खातो, मला माहितीये. म्हणूनच तर मी करते ना सगळं. आता ह्याच्यावर आपण ही सलामी टाकणार आहोत. हा, अगं मी पहिल्यांदा जेव्हा इनामदारांच्या घरी गेले तेव्हा ऍक्च्युली त्यांनी मला सांगितलं की मला जरा कांदा चिरून दे म्हणून. आणि मी नॉर्मल आपला जसा कांदा चिरतो तसा चिरायला लागले. तर त्या म्हणाल्या की नाही नाही, 1 मिनिट, असा नाही चिरत, बिर्याणीसाठी आपण उभा चिरतो. म्हणजे किती फरक असतो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा ना. अगं पण ते ना, मी सांगू तुला, म्हणजे माझ्या कार्यक्रमाच्यामुळे मला ते खूपच असं जाणवलं. आम्ही सारे खवय्येमुळे की प्रत्येक घराघरामध्ये आपलं कल्चर एवढं बदललं जातं. म्हणजे आता तुला हा बदल भरपूर जाणवला असेल. तू आता आई वडिलांना शोधत बाहेर पडलीस, त्याच्यामध्ये तुला फरक जाणवलाच प्रकर्षाने. कारण तो मूळ धर्मामध्ये फरक होता म्हटल्यानंतर कुझीनच अख्खं बदललं जातं. म्हणून होतंय ना ग. हो, पसरलं नीट सगळीकडे. आता मस्तपैकी आपल्याला ते फोल्ड करायचंय. हे एवढं नाश्त्याला खाल्लं तर बस झालं ना ग. पोट भरेल. आणि आता ही तयारी काय केलीस तू? आता आपण साल्सा सॉस तयार करणार आहोत. तो राहिलाय ना. काय बटर. आता आपण थोडेसे तीळ टाकूया याच्यात. ओके, पांढरे तीळ, थोडासा कांदा बारीक चिरलेला ऑफकोर्स. आणि आपण आपली कॅप्सिकम ती सुद्धा टाकू शकतो. आणि थोडस, अगदी थोडस तिखट. आणि आता आपण टोमॅटो प्युरी ऍड करूया. हेच घे ना. एक जावेदला साधारणतः काय म्हणणं काय, म्हणजे जावेदचं ऍक्च्युली त्याला सगळं माहिती आहे आता सत्यजित बद्दल, माझ्याबद्दल. तरीही त्याचं असं म्हणणं आहे की तो तुझा पास्ट आहे, मी तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहे. आणि त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, तो खूप चांगला शिकलेला असल्यामुळे हजबंड मटेरियल आहे खरं तर. त्यामुळे तो अगदी खरं तर चांगला आहे. आता बॅड लक बिचारा. मला मनात नाही वाटत आहे तो कितीही चांगला असला तरी माझं सत्यजितवर प्रेम आहे. तर पोग आहे. पण मग आता तू जावेदला काय करणार? सांगणार आहेस पळून जाताना का तो त्याला माहितीच नसणार आहे? त्याला अंधारातच ठेवणार हे सगळं करताना? खरं तर मीच इतकी घाबरलेली आहे की मला कुठेही, म्हणजे सुरुची आणि मी आणि सत्यजित, आम्हाला तिघांनाच माहितीये खरं तर आता हे सगळं. त्यांचं तिघांचं एवढं मेतकूट आहे ना, जबरदस्त. नाही खरंच. कारण आणि ही इतकी मोठी गोष्ट आहे, आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जरा कुठे लीक झाली ना तर म्हणजे पुन्हा आम्ही दोघं खूप दूर निघून जाऊ. त्यामुळे मला
खरं तर कुठेही ती लीक होऊन द्यायची नाहीये. आम्ही तुम्हाला सांगते मी, पण तुम्ही सुद्धा प्लीज कुठे लीक करू नका ही गोष्ट. आम्ही सगळेच जण खरं तर मनापासून प्रे करतोय की तुमचं हे जे काय पळून जाणं आहे ना ते सक्सेसफुल होऊ दे. खरंच आम्हाला पण गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेयर्सची. पण तुला माहितीये का, आता उद्यावर आलंय लग्न तुझं आणि आजचा दिवस आहे, त्यामुळे फार वेळ नको मोडूया. सॉस पण आता परफेक्ट झालेला आहे मस्त पैकी. आणि आजचा एकच दिवस आहे का तुझ्याकडे, जे काय करायचं ते आजच करायचंय. त्यामुळे आता लवकर लवकर करायला घेऊया आपण. उकळलाय ना सॉस तुझा, छान उकळी आले, आटत आलेला आहे सॉस, मस्त येतोय आणि परफेक्ट मस्त झालेला आहे. तर हा मला वाटतं तू आता असा सजवणार ना, त्याच्यावरती मस्त पैकी असा पोर करणार. ओके, बंद करूया गॅस. आता सजावटीची तयारी, सगळी तयारी झालेली आहे. आणि नाही म्हणता म्हणता आमची पठ्ठी एकदम एक्सपर्ट आहेच असंच वाटायला लागलंय मला, कारण तिने खरंच व्यवस्थित केलेला आहे. तर आता हा साल्सा सॉस झालाय आणि स्टफ ऑमलेट पण रेडी आहे. तर आता आपण हा सॉस फक्त याच्यावर टाकूया असा मस्त पैकी. हो, प्रिटी जबरी दिसते. ते दिसायलाच एवढं टेम्पटिंग. आणि तू सर्व कशाबरोबर करणार ते? गार्लिक ब्रेड बरोबर सर्व केला ना तर एकदम बेस्ट. उत्तम उत्तम. पटकन साहित्यकृती लिहून घ्या आणि त्याच्या बाजूलाच लिहून ठेवा की तुम्ही जेव्हा सर्व कराल तेव्हा ते गार्लिक ब्रेड बरोबर करायचे. साहित्यकृती: साल्सा ऑमलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 फेटलेली अंडी, बटर, तीळ, तेल, हॉट अँड स्वीट टोमॅटो सॉस, तिखट, मीठ, लसूण, चिकन सलामी, दूध, कांदा, टोमॅटो प्युरे आणि चीज. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 2 फेटलेली अंडी घेऊन त्यामध्ये 1 ते 2 चमचे दूध आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. पॅन मध्ये थोडंसं तेल घालून त्यावर हे मिश्रण ओतावं आणि ऑमलेट वाफवून घ्यावं. त्यावर चिकन सलामीचे तुकडे आणि किसलेलं चीज घालून ऑमलेट रोल करून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये तीळ, बारीक चिरलेला कांदा, तिखट, टोमॅटो प्युरे, हॉट अँड स्वीट टोमॅटो सॉस आणि मीठ घालून सॉस शिजवून घ्यावा. ऑमलेटवर साल्सा सॉस घालून डिश सर्व्ह करावी.